राखी पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा जवळ आली की प्रत्येकाच्या घरात ओल्या नारळापासून कुठली ना कुठली रेसिपी किंवा स्वीट डिश बनवली जाते. तर आज आपण ओल्या नारळाची बर्फी कशी बनवायची ते बघणार आहोत आणि यामध्ये आपण मावा किंवा मिल्क पावडर काहीही वापरणार नाहीत. नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर ही बर्फी बनवण्यासाठी एक पॅन घ्यायचा, त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं. त्यानंतर इथे मी नारळाचा चव घेतलेला आहे. तर नारळ किसून वगैरे घेण्याची गरज नाही. नारळाचे बारीक बारीक तुकडे करायचे, मिक्सरच्या जारमध्ये करायचे आणि असं बारीक करून घ्यायचं, अजून सोपं जातं. तर इथे साधारणपणे 3 वाट्या ओल्या नारळाचा चव आहे. तर इथे मी 3 नारळ फोडून घेतलेले आहेत. आता यामध्ये मी साधारणपणे 1.25 वाटी साखर घातलेली आहे. तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर कमी गोड असेल तर तुम्ही अजून थोडी साखर कमी करू शकता. जास्त गोड खात असाल तर अजून साखर यामध्ये ॲड करू शकता. आता हा नारळाचा चव आणि साखर दोन्ही छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी झटपट वगैरे अजिबात होत नाही. मी आधीच क्लिअर करते, ह्या रेसिपीसाठी खूप जास्त पेशन्स लागतात आणि ही अगदी स्लो प्रोसेसमध्ये आपल्याला करावी लागते. हाय फ्लेमवर करून देखील चालत नाही, पण खायला म्हणाल तर अतिशय भन्नाट चवीची लागते. आता त्याच वाटीने इथे मी 1 वाटी दूध यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. सगळं मेजरमेंट आपल्याला एकाच वाटीने घ्यायचं आहे. आता दूध, साखर आणि ओल्या नारळाचा चव सगळं छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, या आधी देखील मी लास्ट वीकपासून नारळी पौर्णिमा स्पेशल रेसिपी चॅनलवर अपलोड करत आहे. नारळी भात, ओल्या नारळाच्या करंज्या, त्यानंतर ओल्या नारळापासून रव्याचे पाकातले लाडू आणि आज आपण ओल्या नारळाची बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत. मस्त खुसखुशीत होते, खायला अतिशय भन्नाट लागते आणि 2 महिने तर कशीही टिकते, पण त्याआधी ती संपून जाते, तो भाग निराळा. आता हे चमच्याच्या साह्याने मीडियम हीटवर आपल्याला सतत असं ढवळत राहायचं आहे, म्हणजे हे बेसला लागणार नाही. गॅसची फ्लेम सध्या मी थोडीशी मोठी केलेली आहे, लो टू मीडियम करायची आहे. हाय फ्लेम अजिबातच करायची नाही. मी आधीच सांगितलं आहे की ही रेसिपी आपल्याला खूप पेशन्स ठेवून करायची आहे. घाईमध्ये बनवायला जाल तर रेसिपी अजिबातच परफेक्ट होणार नाही. आता हे सतत असं ढवळत राहायचं आहे जोपर्यंत याचा कलर बदलत नाही आणि याला छान असा दाटसरपणा येत नाही. ही बर्फी बनवताना शक्यतोवर नॉनस्टिक कढईचा वापर करा, जेणेकरून हे जे मिश्रण आहे हे कढईच्या बेसला लागणार नाही. यामध्ये मावा किंवा खवा किंवा मिल्क पावडर आपण अगदी कशाचाही वापर केलेला नाही. आता गॅसची फ्लेम थोडी मोठी केली, यावर झाकण ठेवलं आणि साधारणपणे 5 ते 7 मिनिटभर असंच झाकण ठेवलेलं आहे. ही प्रोसेस आपल्याला पूर्ण बर्फी तयार होईपर्यंत 7 ते 8 वेळेस करायची आहे. आता याला बऱ्यापैकी दाटसरपणा इथे आलेला आहे. परत एकदा याला चमच्याच्या साहाय्याने छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही मार्केटमधली नारळाची बर्फी विसरून जाल, एवढी भन्नाट चवीची ही बर्फी बनवून तयार होते. आता परत एकदा चमच्याच्या साहाय्याने याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला बऱ्यापैकी दाटसरपणा आलेला आहे. परत एकदा चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं, झाकण ठेवायचं. आता तुम्ही बघू शकता छान असा याला ड्रायनेस आलेला आहे. साधारणपणे 35 मिनटापासून मी ही प्रोसेस करत आहे. आता कलर देखील मस्त बदललेला आहे. मी थोडंसं हाय फ्लेमवरच नंतर हे आटवून शिजवून घेतलेलं आहे. आता कलर मस्त बदलला आहे. यामध्ये वेलची पावडर घालायची आहे. आता आपण बर्फी बनवण्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. यामध्ये थोडंसं जायफळ किसून घालायचं. सगळ्यात शेवटी जायफळ आणि वेलची पावडर घालायची आहे. त्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. साईडने थोडंसं हे मिश्रण रसरशीत दिसतं आहे, याला पूर्ण ड्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच याची बर्फी आपल्याला इथे बनवून घ्यायची आहे. बऱ्याच ठिकाणी याला नारळाची वडी देखील म्हटलं जातं किंवा नारळाची बर्फी देखील आपण याला म्हणू शकतो. आता याला चमच्याच्या साहाय्याने परत एकदा मिक्स केलं आहे. तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा हे मिश्रण खूप जास्त दाटसर झालेलं आहे. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही बर्फी आवडत असेल तर थोडे पेशन्स ठेवावेच लागतील.
मार्केटमधली बर्फी खाणं आजकाल खूप रिस्की झालं आहे. कुठल्या बर्फीमध्ये कशाची भेसळ असेल आणि काय असेल आपण काहीही ठरवू शकत नाही किंवा आपल्याला कुठल्याच गोष्टीची आयडिया नसते. त्यामुळे कुठलेही मिठाईचे पदार्थ शक्यतोवर घरीच बनवण्याचा प्रयत्न करा. आता एक ताट घ्यायचं किंवा ट्रे घ्यायचा, त्याला तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे. म्हणजे ह्या वड्या आपल्याला यामध्ये व्यवस्थित अशा बनवता येतील. ही प्रोसेस आधीच करायची आहे, कारण हे मिश्रण थंड झाल्यानंतर याच्या वड्या पाडणं खूप अवघड होतं. त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला आधीच करायची आहे. आता हे मिश्रण आपलं अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे. गॅसची फ्लेम आपण इथे बंद केलेली आहे. छान आपल्याला जशी हवी तशी कन्सिस्टन्सी ह्या मिश्रणाची झालेली आहे आणि कलर देखील अतिशय सुंदर असा आलेला आहे. आता तूप लावलेल्या त्या प्लेटमध्ये हे सगळं मिश्रण आपल्याला ओतून घ्यायचं आहे आणि याच्या छानशा अशा वड्या इथे बनवून घ्यायच्या आहे. ह्या वड्या आपल्याला गरम असतानाच बनवाव्या लागतात. थंड झाल्यानंतर जशा हव्या तशा वड्या ह्याच्या पाडता येत नाही. आता मिश्रण ताटामध्ये मी ओतून घेतलं आहे. एक प्लॅस्टिकची बॅग घ्यायची आहे आणि त्याला असं थोडंसं तूप लावून हातानेच असं थापून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही याचा मॅशरचा वापर देखील इथे करू शकता. हे सगळं व्यवस्थित प्रॉपर आपल्याला एक छान अशी पातळशी लेयर एकाच साईजमध्ये द्यायची आहे किंवा तुम्ही एखाद्या वाटीचा प्लेटचा देखील वापर करू शकता. इथे मी मॅशरचा वापर करते आहे आणि हे सगळं गरम गरम असतानाच करायचं आहे, कारण थंड झाल्यानंतर मी आधी सांगितल्याप्रमाणे होत नाही. हाताला थोडेसे चटके बसतात, पण बर्फी म्हणाल तर अप्रतिम होते. आता वाटीच्या साह्याने याचं छान असं याला प्लेन कसं करून घ्यायचं हे देखील तुम्ही बघू शकता. आता हे मिश्रण कोमट झालेलं आहे, तर इथे मी हाताच्या साह्याने प्लेन करून घेतलं आहे आणि पिझ्झा कटरच्या साह्याने ह्याच्या आता ज्या आकारात हव्या आहेत त्या आकारामध्ये आपण याची बर्फी इथे बनवून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मिश्रण कोमट असल्यामुळे थोडंसं ओलसर आहे, तर ह्याच्या वड्या अगदी मस्त अशा पडल्या जातात किंवा बर्फी अतिशय मस्त अशी बनवता येते. थंड झाल्यानंतर ही प्रोसेस अजिबातच करता येत नाही आणि प्रॉपर असा शेप आपल्याला देता येत नाही. त्यामुळे मिश्रण थोडंसं कोमट असतानाच ही प्रोसेस आपल्याला इथे करायची आहे. आता 15 ते 20 मिनिट हे जे ताट आहे हे असंच ठेवायचं. 15-20 मिनटामध्ये ह्या बर्फ्या अतिशय मस्त अशा सेट होतात आणि चाकूच्या साह्याने नंतर याला काढून घ्यायचं. तुम्ही बघू शकता तूप लावल्यामुळे बर्फी अगदी अलगद अशी निघालेली आहे. आता ह्याच पद्धतीने मी ही बर्फी चाकूच्या साह्याने प्रॉपर अशी काढून घेणार आहे. ही बर्फी एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवली तर अगदी आहे तशी खुसखुशीत राहते. तुम्ही बघू शकता अतिशय मस्त खुसखुशीत अशी ही बर्फी तयार झालेली आहे. तर ह्या नारळी पौर्णिमेला ही ओल्या नारळाची बर्फी नक्की ट्राय करा. कशी वाटली कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.